नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो कासेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. या मैदानामध्ये कोणती बैलं आलेत, भाग 1 भाग 2च्या मार्फत आपण पाहिलंच, परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत. ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओ भन्नाट झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आनंदप्पा रेटरे यांचा राजा पण दाखल झाला बघा या कासेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आलेत. आपण नमस्कार, काय म्हणताय आज भागातलं मैदान कसं वाटतंय? मैदान फाटी वगैरे पाहून आला का नाही? चांगलं होईल ना. आणि आज राजाचं नियोजन कसं असणार आहे? काय राजा आज सिकंदरवर आहे. कोणतं? बरं बरं, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. पळशी मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी म्हणजे खरसुंडी घाणंदचा बाब्या पण आलाय बघा या कासेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. नमस्कार भाऊ, आज कसं काय नियोजन असणार आहे? काय हरण्या, द्वारलीचा हरण्या आणि आपला बाब्या पळणार आहे. आपल्या पळशी मैदानाची जोडी, तीच जोडी आज पळणार आहे. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. प्रथमच जोडी पळते काही? हो, पहिल्यांदाच. बरं बरं बरं. फाटी वगैरे पाहून आला काय? हो, चांगले. आणि आज हिंदकेसरी बहुमान मिळाला या मैदानाला. आज काय अपेक्षा आहे आज राजाकडून? गुलाल तर बरं बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. पहिलवान नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय आज कुणाला आणले, कसं काय? शंभू आहे, सरपंच आहे. बरं मित्रांनो, कळंबीचा शंभू आणि सरपंच पण आलेत बघा. कसं काय नियोजन आहे आज? काय बऱ्यापैकी चांगलंच आहे. मागच्या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी काय तर होईल मागच्या वर्षी. बरं बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, गुंडाभाऊ यांचा रायबाण पण आलाय बघा या कासेगावच्या मैदानामध्ये. नमस्कार. काय म्हणताय आज कुणाला आणले, कसं काय? रायबाने एकटाच आणलंय. आमचा लाडका सुंदर येणार आहे का? पण आलाय का? बरं, कुठे बांधलं ते? पोचेला. आणि नियोजन कसं असणार आहे आज रायबांचं? काय रायबान ठाकूर राजा आहे. बरं बरं, चांगलं नियोजन आहे. आणि सुंदर कसं काय? सुंदरचा पहिला मला पण नाही माहिती. बरं बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. शिरसवडीकरांची रायफल पण आली आहे बघा या कासेगावच्या मैदानामध्ये. मित्रांनो, बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा आला बघा या कासेगावच्या मैदानामध्ये. मित्रांनो, द्वारलीकरांचा पुसेगाव हिंदकेसरीचा मानकरी हरण्या पण आलाय बघा या कासेगावच्या मैदानामध्ये. मित्रांनो, साखरवाडीचा बावऱ्या पण आला बघा या कासेगावच्या मैदानामध्ये. नमस्कार शेठजी, काय म्हणताय? कसं काय एवढं काय आवाज का खाली झालं? काय नाश्ता बिष्टा केला का नाही? हा, नाश्ता करायचा आता सकाळी. बरं बरं. आज कसं नियोजन असणार बावरेचं दादा? पुन्हा शेटनी केले. बरं बरं. आणि आमचा मथुर येणार आहे का आज? मथुर नाही येणार मित्रांनो, मथुर आज येणार नाही आहे. का हो दादा? बरेच बरं बरं, म्हणजे बिनजोडला मथुर दिसेल आम्हाला. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, प्रसिद्ध युट्यूबर सँडी दादा भेटलेले आहेत आपल्याला. सँडी दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय आज कसं काय नियोजन? काय आज नियोजन बैलगाडी मालक करणार. बैलगाडी मालक नियोजन दाखवायचं काम करताय. कसं वाटतंय मैदान कसं भरलंय? आणि एक प्रकारे हिंदकेसरी बहुमान मिळाला या मैदानाला. चांगलं आहे, मोठं मैदान आहे, बक्षीस मोठं आहे, सर्व बैल आलेत, नंदी आलेत. प्रत्येकाला आपापलं परीनं प्रयत्न करून हे मिळवायचे हिंदकेसरी. तुम्ही कधी आला? आम्ही सकाळी 5:30ला आलो. कॅमेराच्याच पाठीमाग असता. नाश्ता वगैरे गेला का? नाश्ता नाही अजून करायचं आता. चला जाऊयात, चला. मित्रांनो, समीर भैया इस्लामपूर यांचा पाखऱ्या पण आला बघा या कासेगावच्या मैदानामध्ये. मित्रांनो, अच्युत ड्रायव्हर भेटलेले आहेत आपल्याला. नमस्कार. काय भागातलं मैदान आज? काय आतुरता आहे आज? कारण जवळपास नाही म्हटलं तर मागच्या वर्षी पण चांगलं मैदान झालेलं. या वर्षी कसं काय नियोजन असणार आहे? कुठल्या गाडीवर दिसेल काय? आता आहे 2 गाड्या आहेत चांगल्या. बरं, त्यात पाकऱ्यात एक नियोजन आहे. बरं. पाखरे कुणासोबत पडणार आहेत? मेहबूब सोबत. कुठलं आपलं मुंबईचं? बरं बरं. आणि दुसऱ्या कुठल्या गाडीवर? अनेक 2 गाड्या आहेत त्या. बरं बरं. सकाळी ज्यावेळेस येतात त्यावेळेस म्हणजे कसं चर्चा काय असते बैलगाडी मालकांची? कशी गाडी चालू वगैरे काय म्हणतात का बैलगाडी? काय नाही, अगोदर 2 दिवस सांगितलेलं असते ते गाड्या हाणायचे. बरं बरं. झालं की आपण गाडी कुठे निघते. आणि फाटीचा अंदाज घेणं पण महत्त्वाचं असतोय. जसं फलंदाज बॅटिंगला जातो त्यावेळेस पिच बघतो, तसं बघता का ड्रायव्हर? पिच बघितलंय मी. हां, कसं वाटते? काय चांगलं आहे? काय चांगलं आहे ना. बरं, चला मित्रांनो, हे होते अच्युत ड्रायव्हर. नमस्कार. काय म्हणताय आज कुणाला आणले, कसं काय? गजा. मित्रांनो, गजा आलाय बघा. गजा 4x4
आज कुणासोबत नियोजन असणार पायरा वगैरे केलाय पायरा हां इथला जेवण बरं बरं किती वाजता निघाले रात्री रात्री 12 वाजता निघालो. बरं बरं आज काय संपूर्ण टीम आली वाटते संपूर्ण टीम आहे आमची. बरं बरं चला शुभेच्छा दादा आणि नक्कीच आज गुलालास पात्र राहील हीच आशा करू. धन्यवाद. मित्रांनो मुंडे कराडचा झकऱ्या पण आला बघा या कासेगावच्या मैदानामध्ये. मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर पण आला बघा या कासेगावच्या मैदानामध्ये. मित्रांनो सदा मास्तर रेटरे यांचा मैबे पण आला बघा. मित्रांनो सुंदर उर्फ बॉस पण आला बघा या कासेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. नमस्कार काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलात कसं काय? आज दोन्ही पॅनले दोन्ही पण आणलेत आणि भागातलं मैदान आहे तुमच्या हिंदकेसरी बहुमान मिळाला या मैदानाला काय सांगाल त्याबद्दल? सांगली जिल्ह्यातलं तसं पहिलंच मैदान बरं आणि मैदान अतिशय चांगलं करते ते बक्षीस वगैरे चांगलं असते बरं आणि शिस्त असते. बरं म्हणून अखिल भारतीय संघटनेनं जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला निर्णय आहे. सर नियोजन कसं असणार आहे आज कारण प्रेक्षकांची आतुरता असते काय सांगाल त्याबद्दल? प्रेक्षकांची आतुरता असते पण ती रात्री कालपर्यंत बऱ्याच जणांचे पैरे नव्हते, काही जणांचे फुटले, बरं. काही जणांनी फसवाफसवी केली बरं. आणि खरोखर मला तर माझं मत आहे का 18 तारखेपासून संघटनेनं जी डोपिंग टेस्ट ठेवली ती खरं आजपासूनच ठेवायला पाहिजे होती. म्हणजे आणखी बराचसा फरक पडला असता. 18 तारखेपासून बराचसाच फरक पडणार आहे. परंतु आज जर ठेवला त्या चांगल्या मैदानापासून तर अतिशय चांगलं वाटलं असतं, आनंद झाला. तो एक निर्णय एक ऐतिहासिक निर्णय डोरलेवाडीच्या मैदानात घेण्यात आला आहे. एक बैलगाडी क्षेत्रात जे डोपिंग म्हणजे एक विशेष म्हणावं लागेल एक हो प्रकारचं. बैलांच्या शरीरात म्हणजे- दिलं जाते हां. आणि जसं एखादा ड्रिंकची सवय नसणारा माणसानं जर एखादं ड्रिंक दिली तर तो जसा भांबावल्यासारखा होतो तसं माझ्या मते ते ड्रोपिंगचं आहे आणि तशी जनावरं पळवू नयेत. आणि ते मी पुन्हा एकदा सांगतो की 18 तारखेला डोरलेवाडीला निर्णय घेतला योग्यच आहे, परंतु ह्या आजच्या चांगल्या मैदानापासून घेतला असता तरी अत्यानंद झाला. बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.